नमस्कार मित्रांनो, मी किशोर गीते आपले जय भगवान मंडळी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलेलो आहे जळगाव जामोद या तालुक्यात असलेल्या सुपपळशी या देवस्थानावर। मित्रांनो, सुपपळशी हे ग्रामीण भागामध्ये असलेलं एक देवस्थान आहे आणि आजूबाजूला असलेल्या शेगाव, खामगाव, जळगाव किंवा मग सोनाळा या ठिकाणच्या तालुक्यांमधून तसेच संपूर्ण जिल्ह्यामधून या ठिकाणी भक्त येत राहतात आणि हे महादेवाचं जागृत असं ठिकाण आहे। मित्रांनो, ह्या देवस्थानचं एक वैशिष्ट्य म्हणजे या देवस्थानामध्ये भाग लावल्या जातात। भाग म्हणजेच त्याला गुढीसुद्धा म्हणता येईल। एखाद्या विशिष्ट कामासाठी भक्त गुढी लावतात आणि ती गुढी सकारात्मक किंवा नकारात्मक अशा प्रकारची असते। जर तो कौल सकारात्मक मिळाला तर ते काम होईल अशा प्रकारची श्रद्धा या ठिकाणी भाविकांची आहे। अनेक भाविक या ठिकाणी गुढी लावण्यासाठी येत असतात आणि ती गुढी मिळाल्यानंतर की आपलं काम होईल या विश्वासाने या ठिकाणून ते जातात। मित्रांनो, पौष महिन्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक रविवारी जत्रा असते आणि याच्या व्यतिरिक्तही श्रावण सोमवार असो किंवा इतर रविवारीसुद्धा या ठिकाणी मोठी गर्दी भाविकांची राहते। आणि बुलढाणा जिल्ह्यातील हे एक सुपपळशी हे जे ठिकाण आहे हे जवळच सातपुडा डोंगर आहे आणि बाजूलाच सोनाळा म्हणजे सोनाजी महाराजांचं देवस्थानसुद्धा या ठिकाणी। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील अनेक व्हिडिओज आपण बनवलेले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पर्यटनाचे स्थळं आपण दाखवलेले आहेत, त्यापैकीच हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्या चॅनलचा। आणि सुपपळशी हे ग्रामीण भागामध्ये वसलेलं महादेवाचं एक अतिशय महत्त्वाचं आहे देवस्थान आहे। या देवस्थानाच्या ठिकाणी मित्रांनो पालखी येतात, भंडाऱ्याचे आयोजन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केले जाते। आजूबाजूच्या पंचक्रोशीतून जेही भाविक भक्त आपला नवस बोलतात किंवा ज्यांना इथं भाग मिळतो आणि त्यांचं काम झाल्याच्या नंतर ज्यांना सकारात्मक भाग मिळाला किंवा ज्यांच्या गुढीला सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी देवाकडून मिळतो, ते आपल्या नवस पूर्ण करण्यासाठी किंवा आपली इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर या ठिकाणी येऊन भंडारा करतात। सुपपळशीला भंडारा करण्याचं चलन हे खूप पूर्वीपासून चालू आलेलं आहे। मित्रांनो, या ठिकाणी एक पाळणाही आहे। या पाळण्यामध्ये आजूबाजूच्या परिसरातील लोक त्यांच्या नवीन झालेल्या किंवा नवजात बालकांना आणून टाकतात आणि महाराजांचे आशीर्वाद आपल्या बाळासाठी मिळवतात। अशा प्रकारे हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं देवस्थान आहे आणि ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं या देवस्थानामध्ये त्या लेवलची डेव्हलपमेंट ज्या प्रकारची तुम्हाला शहरात मिळते तशी डेव्हलपमेंट नाही आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं एक साधेपणा आणि या ठिकाणी येण्या जाण्याची सुविधा अतिशय साधी अशी आहे। मित्रांनो, हे ठिकाण शेगावपासून अवघ्या 40 ते 50 किलोमीटर अंतरावर येणारं ठिकाण आहे। जवळच तुम्हाला सोनाजी देवस्थान मिळेल आणि हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेला हा जळगाव तालुका आणि जळगाव तालुक्यामध्ये असलेलं हे सुपपळशी ठिकाण आहे। या ठिकाणी तुम्ही सहज येऊ शकता। या मंदिराचा संपूर्ण शूट आपण घेतलेला आहे आणि हे संपूर्ण मंदिर आपण तुम्हाला दाखवलेलं आहे। मित्रांनो, हे देवस्थान अतिशय प्राचीन असं देवस्थान आहे आणि या देवस्थानामध्ये अतिशय प्राचीन काळापासून आपल्या चालीरीती, रूढी, परंपरा या जपल्या जातात आणि ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं यामध्ये एक साधेपणा आणि आपल्या वारशाची जपणूक या ठिकाणी केल्या जाते। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या जय भगवान मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करा।
आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.